श्री दत्तात्रयांचा जन्म. पहिल्या वेळी सर्वत्र पाणीच पाणी होते. त्यानंतर हिरण्यगर्भ आत सोन्याचे आडे अस्तित्वात आले. त्यातून विष बाहेर आले आहे. राज मुळे ब्रह्मदेव अस्तित्वात आले. त्याला हिरण्यगर्भ म्हणून ओळखले जाते. त्याचे 2 गोलार्ध झाले आणि पृथ्वी आणि आकाश अस्तित्वात आले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने 14 भुवन, 10 दिशा, मन, वाणी, काळ, इच्छा, क्रोध इत्यादी 6 शत्रू निर्माण केले. ब्रह्मदेवाने 7 पुत्र, मानसपुत्र निर्माण केले. 1 मरीची, 2 अत्री, 3 अंगिरस, 4 पुलस्ती, 5 पुलहा, 6 क्रतू आणि 7 वशिष्ठ. यापैकी श्रीगुरूंचा जन्म त्यांच्या घरी झाला. अनसूया, द्वेषरहित, ही अत्री ऋषींची एकनिष्ठ पत्नी होती. ती पण खूप सुंदर होती. तिची आपल्या पतीप्रती असलेली अपवादात्मक भक्ती पाहून स्वर्गातील देवांना भीती वाटू लागली की कधीतरी ती त्यांच्यावर मात करेल. म्हणून इंद्र आणि इतर देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, अनसूयेच्या पती अत्रीच्या भक्तीचे महात्म्य कसे वर्णन करावे. तिने तन, मन आणि वाणीने पतीची सेवा केली. ती पाहुण्यांना हवं ते जेवणही देते. तिच्या जागेवरून कोणीही निराश होऊन परतत नाही. आग, सूर्य आणि वारा देखील तिला घाबरतात. आम्ही सगळे तिला घाबरतो. ती कधीतरी या स्वर्गावर विजय मिळवू शकते. त्यामुळे आम्हाला दिलासा देण्यासाठी कृपया काहीतरी करा. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश रागाने म्हणाले, आम्ही तिच्या भक्तीची परीक्षा घेऊ. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अत्री मुनींच्या आश्रमात भक्तांच्या वेशात आले. जेव्हा अत्री रोजच्या विधीसाठी नदीवर गेले होते. अनुयायी अनसूयाला म्हणाले, आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्हाला अन्न द्या. पाहुण्यांना त्यांच्या आवडीचे जेवण देण्यासाठी आम्ही तुमचे नाव ऐकून आलो आहोत. अनसूयाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि म्हणाली, तुम्ही कृपया तुमचे स्नान आणि दैनंदिन विधी पूर्ण करून लवकर परत या. तिन्ही देवांनी उत्तर दिले, आम्ही स्नान करून विधी पूर्ण केले आहेत. अत्री ऋषींना परत यायला वेळ लागू शकतो. तुम्ही आम्हाला लवकर जेवण द्या. अनसूयाने त्यांना कार्पेटवर बसवले आणि पानांच्या ताटांवर जेवण देऊ लागली. पाहुणे अनसूयाला म्हणाले, आमची अजून एक इच्छा आहे. तुझे सौंदर्य ऐकले म्हणून आम्ही लांबून इथे आलो आहोत. आमची इच्छा आहे की तुम्ही तुमची वस्त्रे काढून टाका आणि नंतर आम्हाला जेवण द्या. याचे पालन न केल्यास आपण करू हे ठिकाण जेवल्याशिवाय सोडा. यामुळे अनसूया कडवटपणे उद्विग्न झाली. तिला जाणवले की काही महान व्यक्ती तिच्या पवित्रतेची चाचणी घेण्यासाठी आली आहेत. तिला वाटले की जर ते अन्नाशिवाय परतले तर ती तिच्या तपश्चर्याचे पावित्र्य गमावेल. तिचं मन शुद्ध आहे आणि पतीची तपश्चर्या तिचं या अग्निपरीक्षेत रक्षण करेल असा विश्वास ठेवून ती त्यांना म्हणाली, तुम्हाला संशय अन्न आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला भोजन देईन. ती तिच्या स्वयंपाकघरात गेली आणि आपल्या पतीची आठवण करून तिने आपले कपडे काढून टाकले आणि पाहुणे माझ्या मुलांसारखे आहेत असे म्हणत ती पाहुण्यांना जेवण देण्यासाठी बाहेर आली. तत्क्षणी तिन्ही देवांचे रूपांतर 3 नवजात रडणाऱ्या बाळांमध्ये झाले. 3 रडणारी बाळं पाहून ती घाबरली. तिने तिचे कपडे घातले आणि एकामागून एक बाळांना दूध पाजण्यासाठी तिच्या स्तनाकडे नेले. पतिव्रतामध्ये कोणती मोठी शक्ती असते. ज्यांच्या पोटात 14 भुवन, 7 सागर आणि अग्नी आहे, ते सर्व तिच्या स्तनातील थोडे दुधाने तृप्त झाले. अशा प्रकारे अनसूया 3 महान देवांची माता बनली. तिने त्यांना एका पाळणामध्ये ठेवले आणि तारीकडे तिकडे ओढले आणि लोरी गाऊ लागली. दुपारची वेळ होती. अत्री ऋषी आपले विधी पूर्ण करून नदीतून परतले. अनसूयाला पाळणा ओढताना आणि गाणी म्हणताना पाहून तो खूप थक्क झाला. अनसूयाने घडलेला सर्व प्रकार सांगितला. अंतर्ज्ञानाच्या शक्तीने अत्री ऋषींना माहीत होते की बाळ त्रिमूर्ती आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांना नमन केले. तिन्ही देवही खूप प्रसन्न झाले. ते त्याच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी अत्रीला वरदान मागायला सांगितले. अत्री अनसूयेला म्हणाले, तुला जे पाहिजे ते मागू. अनसूया म्हणाली,
या बाळांनी आमचे पुत्र म्हणून या आश्रमात राहावे. त्रिमूर्तींनी तत्परतेने पालन केले. अनसूया त्यांना दूध पाजायला लागली. ब्रह्मदेवाला चंद्र, विष्णूला दत्त आणि महेशला दुर्वास म्हणतात. काही काळानंतर चंद्र आणि दुर्वास यांनी त्यांची आई अनसूया यांना सांगितले की ते दोघे तपश्चर्येसाठी निघून जात आहेत आणि तिसरा दत्त तिच्यासोबत राहणार आहे. तिने त्याला त्रिमूर्ती म्हणून ओळखले पाहिजे. हे चंद्र आणि दुर्वास गेल्यावर चंद्र चंद्रलोकात गेला आणि दुर्वास तपश्चर्यासाठी वनात गेला. दत्त किंवा दत्तत्रय अनसूयेकडे राहिले. दत्तत्रय हे श्रीगुरूंच्या आसनाचे संस्थापक आहेत.